अत्यंत सन्मानपूर्वक आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार. काका पवारजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये हा जो काही गोंधळ झालेला आहे त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय ना, दोन्ही बी आपलेच पहिलं नाही तर महाराष्ट्राचेच पहिलं नाही तर पण ते एकदम धाक मारले ना, त्याच्यावर काय चितपट देता येत नाही. कुस्ती एवढ्या लवकर रेफरीनं द्यायलाच नाही पाहिजे होती कुस्ती. म्हणजे तुम्ही जाणून बुजून अन्याय केला की हे वर्ल्ड रेसलिंगला वर्ल्ड WWE ला जर पाठवली ही कुस्ती ना, तरी कोणी देणार नाही कुस्ती एवढ्या जल्दी. पण ते रेफरीनं कशी काय कुस्ती दिली काय माहिती. आता दोन्ही पैलवान माझे आपलेच आहेत घरातले, दोन्ही पैलवान महाराष्ट्राचे आहेत ना. म्हणजे काका पवाराचा पैलवान म्हणून एवढा अन्याय करत असेल तर उपयोग नाही ना, त्याचा काय फायदा नाही ना. मात्र शिवराज राक्षेला इतका राग अनावर का झाला? पंचाला लाथ मारण्या इतपत का झालेलं आहे एवढं काही प्रकरण? पंचाला राग मारण्याची आता कुस्ती देण्यासारखी नव्हतीच ना. हे कुस्तीचं कसं असतंय, धाक मारले त्याला जरी दाबून तर तरी चाललं असतं ना. त्याचं एक बरकाड पूर्ण मोकळं आहे. तुम्ही बघा कुस्ती लावून पूर्ण बाजू ज्या वक्ताला एक धाक मारली पृथ्वीराजने, धाक मारल्याच्या नंतर ठीक आहे ती लगेच बुवा तिथं झाली कुस्ती म्हणता येणार नाही. पण ते उभं राहिलेलं आहे असं अर्धा भाग त्याचा टेकलेला आहे, अर्धा पूर्ण नाही. त्याच्यामुळे काहीतरी झालं असेल, त्याला राग आला असेल. त्याच्यामुळे त्यांनी काय होतं परमेश्वरालाच माहिती आहे. नवीन शरीर संघटना नवीन चालली आहे ना, त्याच्यामुळे सगळं माहिती त्यांना आहे. आपणाला काय बाहेर आहे. या स्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये असा गोंधळ होणं हे नक्कीच उचित नाहीये, उष्णावह नाहीये. अजित पवारांकडे दोन्ही मल्ल गेलेले होते. काय बोलणं झालंय? तुमच्याकडे काय माहिती आहे? मला तर काहीच माहिती नाही. मी इकडे पुण्यातच आहे, मी तालमीमध्येच आहे. तालमीतच आम्ही कुस्ती बघत होतो, कुस्ती निघून बघत होतो आम्ही. पण आम्ही कुस्ती काही एवढी लचपत देण्यासारखी नाही. लगेच स्थिती वाजवली. रेफरीची थोडीफार त्याच्यामध्ये चूक आहे. त्या पैलवानाने धाक मारले ही 100%. त्याला 4 पॉइंट मिळाला पाहिजे ही पण मी मान्य करतो. पण कुस्ती देण्यासारखी नव्हती. ते अनावर झाला असेल, त्याला राग अनावर झाल्यामुळे त्यांनी ते रेफरीला मारलंय. मला काय माहिती नाही, मी बघत नव्हतो. पण कुस्तीमध्ये बघत असताना ते गोंधळ झाला. त्याच्यामुळं मला संग्रामने खूप छान केलं. मैदान चांगलं, आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे त्या राखण्यामध्ये त्यांनी खूप छान केलंय. मैदान चांगलं बनवलंय, लोक चांगले लोक आहेत, प्रतिनिधी चांगले आहेत सगळे. पण ते लास्ट मोमेंटला लास्ट बोल्ट लागलं. नवीन संघटना आणि त्याच्यावर अन्याय जर बारला गेल्या बारला तसंच असे प्रकार यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीयेत अशा स्पर्धांमध्ये. मात्र जर असं काही घडलं तर पुढे नेमकं काय होतं? पुढे काय होत नाही, काय व्हायचं पुढं? काही नाही, त्या पोराचं नुकसान होतंय ना, बाकी काय नाही होत. त्याचं नुकसान परत त्याचं आता 1 वर्ष वाया जातं तसं. म्हणजे तुम्ही द्या आम्ही म्हणत नाही की त्या पोराने काय तुम्हाला डाव केला नाही, काही नाही. त्या डावाबद्दल 4 पॉइंट आहेत, आम्ही मान्यच करतो. आम्ही त्याच्याबद्दल काहीच नाही. पण कुस्ती देण्यासारखं नव्हतं एवढं नक्की होतं. त्याला पॉइंट मिळते, त्याने धाक मारली, त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. आणि एवढं कॉम्पिटिशन सुंदर चाललंय, छान चाललंय. ज्यांनी गालबोट लावलं ते त्यांचीच माणसं असतील मला असं वाटतं. बाकी काय नाही. मात्र आता शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर सुद्धा खेचली अशी सुद्धा माहिती मिळतीये. नाही, कॉलर का खेचली ताई? त्याचा राग अनावर झाला. कुस्ती न झालेली दिलेली असेल त्याच्यामुळे अनावर झाला, बाकी काही नाही झालेलं. रेफरीनं जाणून बुजून कुस्ती दिल्या. नक्कीच धन्यवाद काका पवारजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी, तुमची प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी. तर